दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मीना बाजार व्यापारी संघतर्फे हिंदू मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तारचे आयोजन शनिवारी 22 मार्च रोजी सायंकाळी विजापूर वेस येथे करण्यात आले। या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मीना बाजार व्यापारी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आला। यंदाच्या वर्षीचे मीना बाजार कमिटीचे अध्यक्ष राजू कुरेशी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले। या इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन देत रोजा सोडला। यावेळी आलेल्या सर्वांनी देशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी एकत्रितपणे प्रार्थना केली। यावेळी मीना बाजार समितीचे अध्यक्ष राजू कुरेशी, मुकरी सालार, कलीम तुळजापुरे, फारुख शाब्दी, सुधीर खरटमल, सूर्यकांत पाटील, चेतन नरोटे, अमोल शिंदे, चंद्रकांत वानकर, माऊली पवार, प्रथमेश कोटे, रियाज हुंडेकरी, दिलीप कोल्हे, शौकत पठाण, मतीन बागवान, अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, अशफाक बागवान आदी उपस्थित होते। आज विजापूर मध्ये रोजा इफ्तारचा कार्यक्रम हिंदू आणि मुस्लिम बांधवांना घेऊन करण्यात आला। मोहम्मद पैगंबरने जे शांतीचा आमन दिलाय, तंतोतंत आज मुस्लिम बांधव आमचे या ठिकाणी सर्व हिंदू बांधवांना मिळून या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रमाला बोलवत आहेत आणि हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला, देशाला अभिप्रेत आहे। हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येणं हे काळाची गरज आहे। ज्यावेळेस आमच्यावर दिवाळी असते त्यावेळेस आम्ही तुम्हाला आमच्या घरातील फराळीला बोलवतो। आज मुस्लिम बांधवांचा सण आहे, ते आम्हाला या ठिकाणी सुरकुंभ आणि रोजा इफ्तारचा कार्यक्रमाला बोलवतात। हेच खऱ्या अर्थानं ह्या महाराष्ट्राला प्रीत आहे आणि ते सोलापूर शहरातून सुरुवात होते। आज या ठिकाणी पाणीवीचे प्रमुख चंदू पलार वानकर असेल, आमचे अमोल बापू शिंदे असतील, प्रथमेश कोटे असतील, हे सर्व प्रमुख सोलापूर शहरातले हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन या ठिकाणी चांगला संदेश सोलापूर शहरातनं अख्ख्या महाराष्ट्राला देऊ इच्छितात की झगडे फसाद पेक्षा अमन शांती ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये व सोलापूर शहरामध्ये गरज आहे। त्याची सुरुवात ह्या ठिकाणी विजापूर होते। आम्हाला मनापासून आनंद आहे। आज मीना बाजार व्यापारी संघ की तरफ से यहाँ पर बीजापुर बेस पे इफ्तार का कार्यक्रम रखा गया था और माशाल्लाह से यहाँ का मंजर बहुत ही अच्छा था। यहाँ के अध्यक्ष राजू भाई कुरैशी, मेरे छोटे भाई मुकरी भाई सालार और इनकी टीम की जानिब से बहुत अच्छा इंतजाम किया गया था। और सबसे खास बात देखने की तो ये थी कि बीजापुर बेस पे इफ्तारी रखी गई है और उसमें हर समाज के, हर धर्म के लोग इसमें शरीक हुए। तो ये जैसे हमारे भाव ने बताया कि ये अभी ये टाइम की गरज है कि हम हिंदू मुस्लिम सब एकजुट होकर ये जो हमारे अंदर झगड़े लगाने का काम कर रहे हैं, इनको एक तमाचा मारने की जरूरत है। इनको बताने की जरूरत है कि आप लोग कितना भी हम लोगों को भड़काने की कोशिश करो, लेकिन ये भारत देश है, इसकी एकता अखंडता जो है वो टूटेगी नहीं। हम लोग यूनाइट होकर रहेंगे हमेशा और सोलापुर शहर इस चीज का एग्जाम्पल सेट करेगा। थैंक यू सो मच। भाई कुरेशी व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आज रोजा इफ्तारचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। खरोखरच इथं आल्यानंतर खूप आनंद झाला, कारण सगळ्यांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम मला वाटतं राजूभाईंनी या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला रोजाचं महत्व माहिती आहे। वर्षभर आपण जे जेवण करत असतो त्या बॉडीला आपल्याला रेस्ट मिळाला पाहिजे। जसं गाडी आपण चालवत असताना गाडीला सर्व्हिसिंगची गरज असते, तशा बॉडीला आपल्या सर्व्हिसिंगची गरज असते। आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं रोजा हा पवित्र महिना आपण सगळेजण साजरा करत असतो। दिवसभर आपण उपवास ठेवून संध्याकाळी ते उपवास सोडवत असतो। निश्चित मी सर्व आपल्या समाज बांधवांना या रोजाच्या पवित्र महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। कारण आज आपण जर आपल्या महाराष्ट्रातलं किंवा देशातलं वातावरण पाहिलं तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला मिळतात, पण ते घटनेच्या विरोधात जाऊन आपण सगळेजण एक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं आज राजूभाईंनी वगैरे केलेला आहे। त्याबद्दल मी खरोखरच त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। सर्वांना रोजा इफ्तारच्या खूप खूप शुभेच्छा देऊन रजा घेतो। धन्यवाद। आज बीजापुर बेस यहाँ पर रोजा इफ्तार पार्टी का प्रोग्राम रखा गया। इस प्रोग्राम में मौजूद हमारे सोलापुर के तमाम हमारे हिंदू मुस्लिम भाई यहाँ पर आए, रोजे में शिरकत करे। मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और खास ये बताता हूँ कि मीना बाजार व्यापारी संघ, इसमें भी हमारे जितने भी हमारे जिम्मेदार लोग हैं वो भी यहाँ मौजूद है। उनकी जानिब से ये भी इफ्तार पार्टी का प्रोग्राम था और साथ में मैं इस मीना बाजार का अध्यक्ष के नाते भी मैंने तमाम लोगों को यहाँ बुलाया, जो आए उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय मास्टर, खुदा हाफिज।